रायगड जिल्ह्यातल्या राजकारणाची हवा काय म्हणते हे जाणून घेतलं, पण रत्नागिरी जिल्ह्यात आता आपण आलेलो आहोत आणि परशुरामाची भूमी मानल्या जाणाऱ्या चिपळूणातली हवा काय आहे राजकारणाची जाणून घेऊयात. चला तर मग चिपळूणमध्ये नेमकी कुणाची हवा आहे आपण विचारूयात. कोणाची तशी हवा नाहीये. दोन्ही निकम चांगले आहेत. विद्यमान आमदार सदानंद चव्हाण आहेत. या उमेदवार तरुण आहे, त्यामुळे शक्यतो काही सांगता येत नाही, पण विद्यमान आमदार चव्हाण आहेत. टफ फाईट वाटते. टप्पट होईल, पण काय ते का सुभाष बने काँग्रेस शिवसेना गेले त्या 25ला फरक पडेल, पण घासून सीट शेखर निकमची येईल. कोणाची हवा दिसते? सदानंद चव्हाणांची. सर मॅडम, मला असं वाटतं की शेखर निकम निवडून येणार नाहीत, कारण त्यांनी आपल्या चिपळूणामध्ये काही केलं नाही. भास्करराव जाधवांनी त्यांचा भाग सुधारलेला नाही, परंतु लातूरमध्ये ज्यावेळी विलासराव देशमुख होते त्यावेळी लातूरचा भाग त्यांनी सुधारला. आता आपल्या इकडचे आपले नेते त्यांनी आपल्यासाठी करायला पाहिजेत. भास्करराव जाधव म्हणतात की 200 कोटीची मी कामं केली, तर 200 कोटीची कामं केली असं ते म्हणतात, पण काम एकही झालेलं नाही. तेव्हा मला असं वाटतं की सदानंद चव्हाण निवडून येतील. चव्हाण येतील. कोण निवडून येईल असं वाटतं? सदानंद चव्हाण हे गरिबाची वाली आहेत आणि त्यांनी जी कामं केलेली आहेत ते सगळ्यांसाठी उपयोगी पडतात, तेव्हा सदानंद चव्हाणच निवडून येतील. कशामुळे येतील? त्यांची कामं एवढी भारी आहेत नाही, गोरगरिबांसाठी केव्हाही ते धावणारे माणूस आहे. चव्हाण गेल्या वेळेस सक्षम उमेदवार नव्हता म्हणून चव्हाण निवडून आले. आज सक्षम उमेदवार आहे शेखर निकम. शेखर बाजी मारणार. शेखर निकमच येणार. घासून होणार. कशामुळे? शेखर निकम तरुण आहे आणि नवीन उमेदवार आहे. कोकणात एक उमेदवार दुसऱ्या वेळी निवडून येत नाही. जेवढे झाले उमेदवार एकदा येतो दुसऱ्या वेळी पडतो. या इथल्या कोकणातला सवय आहे नेहमीची. जसे घाटावरती एक उमेदवार 10 वेळा येतो तसं आमच्या इथे येत नाही. नवीन उमेदवार लागतो की नवीन कामं करू शकतो. काय वाटतं? तरुण आहेत, त्याच्यामुळे निकमाना चान्स. वडील खासदार होते 10-15 वर्ष, त्यांचा राजकीय वारसा आहे, त्यांची शाळा आहे, ITI वगैरे आहे. त्यामुळे आज समजा माझ्या गावातले जर 5 लोक जर त्या शाळेतून गेले तर काय करणार? निकम सर यांचा असा काही वारसा नाही. आणि नरेंद्र मोदी वगैरे लाट वगैरे आमच्या कोकणात चालत नाही. स्थानिक उमेदवार कोण आहे तोच चालतो आमच्याकडे कोकणामध्ये. आणि कोकणी माणूस असा आहे, दिला तर सोडून देईल नंतर सोडून घेईल असा कोकणी माणूस असतो. असा धर्म आहे कोकणी माणसाचा. त्यामुळे माहिती काय निकमांची चावली. पण सुभाष बने आयत्या वेळी जर गेले शिवसेनेमध्ये तर त्याचा 25चा फरक पडू शकतो. 25 फक्त, जास्त नाही. 30 होऊ शकत की 20 होऊ शकत. 25 फरक शकतो. आयत्या वेळी जर गेले शिवसेनेमध्ये तर त्याचा 25चा फरक पडू शकतो. 25 फक्त, जास्त नाही. 30 होऊ शकत की 20 होऊ शकत. 25 फरक शकतो. तरी सुद्धा निकम सर बाजी मारतील. तुम्हाला काय वाटतं काका, कोण येईल चिपळूण मधनं? आमदार कोण असेल? कोणाची हवा आहे जास्त? निकम. हा 100% येणार. कशामुळे? कारण काय? आता बघा आता कशाचं आहे. चला यांची भांडणं कशी चालू बघता ना तुम्ही. ह्याच्यामध्ये येणारच 100% येणार. मोदी लाट गेली. आता ह्या ना आता हे 32 सीटा त्यांनी उभी केली होती, त्यापैकी 12 आलं, 20 काँग्रेसकडेच गेली. मग ही मोदी लाट गेलीच ना. अच्छा दिन आएगा करते करत बघा तर रेल्वेचे भाडं वाढवला, हे भाडं ते भाडं भरपूर केलं नाही. काय करणार आहे ते? नुसते बाहेरच्या देशामध्ये जायचे दौरे त्यांचे चालू आहे. दुसरं काय मोदीचं काम काय? आपण पाहतोय टफ फाईट होईल असं बस स्थानकातल्या उपस्थित असलेल्या प्रवाशांना आणि जनतेला वाटतंय. बहादूर शेख नाक्यावर आपण जाऊन बघूयात तिथे नेमकी काय परिस्थिती आहे. चला तर मग चिपळूण बस स्टॉपवरून आता आपण आलोय बहादूर शेख नाक्यावरती. आपण इथल्या स्थानिकांना विचारूयात, चिपळूण मधल्या राजकारणाची हवा काय म्हणतेय? कोण निवडून येईल असं वाटतंय? तसं सांगता येणार नाही. कोण निवडून येईल असं वाटतंय? एकंदरीत कसं चित्र आहे की दोन्ही उमेदवार जे आहेत शेखर निकम आणि जे राष्ट्रवादीचे आहेत आणि जे शिवसेना उमेदवार सदानंद चव्हाण, आता तरी त्यांचं नाव चर्चेत आहे. दोन्ही उमेदवार शांत संयम आहेत आणि मतदारच ठरवतील एकंदरीत काय चित्र आहे. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? आता हे बोलले त्याप्रमाणे दोन्ही उमेदवार समान आहेत आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांच्या वडिलांच्यापासून निकमांच्या त्यांचं ओलय आहे. आणि दुसरी गोष्ट शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं चांगल्या प्रकारचं काम असल्यामुळं जास्तीत जास्त 5-10 हजाराच्या फरकाने शेखर निकमच येऊ शकतील. काय वाटतं तुम्हाला? निकमांचा जोर चांगला दिसतोय आता सध्या. जोर दिसतोय. काय वाटतं कोण येईल निवडून? शेखर निकम. निकम येतील. कशामुळे? चांगले आहेत ते, जरा चांगले आहेत उमेदवार म्हणून चांगले आहेत.
काका काय वाटतं कोणाची हवा आहे मतदारसंघामध्ये? आम्हाला तसं काही कल्पना सांगता येणार नाही, पण माहिती काय जी महागाई ती सस्ताई झाली पाहिजे असा आमचा उल्लेख आहे. कोणी पण निवडून येऊ द्या अपेक्षा आहे. अपेक्षा. चिपळूण मधली राजकीय हवा आपण टफ फाईट होईल अशा स्वरूपाच्या या सगळ्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाल्या. पण खरा निकाल जो आहे तो 19 तारखेला स्पष्ट होणार आहे चिपळूण नंतर. चला तर मग आता जाऊयात गुहागर मधल्या राजकारणाची हवा काय म्हणतेय हे जाणून घेण्यासाठी. गुहागरमधली निवडणूक ही खऱ्या अर्थानं हाय व्होल्टेज निवडणूक मानली जाते, कारण भास्करराव जाधव यांच्या विरोधात विनय नातू हे निवडणुकीच्या रिंगणात असतील. पण त्याच वेळी निलेश राणे यांनी सुद्धा या निवडणुकीत भास्करराव जाधव यांच्या विरोधात एक प्रकारे बंड करण्याचाच संकेत दिले होते. त्यामुळे पडद्यामागे काय होतं, पडद्यासमोर काय होतं हे जाणून घेणं महत्वाचं आहे. समुद्र किनाऱ्यावर असाच आनंद घेण्यासाठी काही स्थानिक येऊन बसलेत. आपण जरा विचारूयात कोणाची हवा दिसते. ग्वागर विधानसभा मतदारसंघात भास्कर शेठच्या कामांच्या ह्याच्यात त्यांचीच हवा जास्त दिसते. त्यांची हवा दिसते. जाधवांची हवा आहे नाही. विनय नातू मागच्या वेळी बंडखोरी केल्यामुळे ते पडले. गेल्या 25 वर्षांच्या त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून. तुम्हाला वाटतंय नातू येणार? ती नाही झाली तरी सुद्धा निवडून येतील अशी शक्यता आहे. त्यांची हवा आहे. त्यांची हवा आहे. ते प्रदेश सरचिटणीस आहेत. कशामुळे येतील असं वाटतं? त्यांनी मागील 25 वर्षामध्ये विकास कामं केलेली आहेत, वाडी वस्तीवरती पोहोचलेली आहेत. त्यांची हवा असल्यामुळे, त्यांचा जनसंपर्क दांडगा असल्यामुळे निवडून येतील. तुम्हाला पटतंय? नक्कीच नाही, कारण आजच्या बसीसभेने नातू साहेब निव्वळ दुसऱ्याने केलेल्या विकास कामामध्ये खोट शोधतायत. त्यांना स्वतःचं कोणतेही ठोस काम सांगता येत नाही. यामध्येच त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा पराभव स्पष्ट दिसतोय आणि ते नक्की पराभूत होतील. पण ते पराभूत होण्याला निव्वळ त्यांचं निष्क्रियताही कारणीभूत नसून भास्कर जाधवांनी केलेलं मोठ्या प्रमाणात इथे विकास कामं आणि ती लोक जनता आपण या डोळ्यासमोर सगळं बघतोय. त्यामुळे निश्चितपणे या मतदारसंघामध्ये भास्कर जाधवांचा मोठ्या प्रमाणात दणदणीत विजय होईल. दणदणीत विजय तुम्ही म्हणताय, पण आपण पाहिलं निलेश राणेंनीच काही दिवसांपूर्वी मी भास्कर जाधवांना पाडेन असं म्हटलं होतं. त्याचा परिणाम होऊ शकेल त्या सगळ्याचं काही या निवडणुकीत हवा दिसते राणेंची? मॅडम, जरी राणेसाहेबांचं राज्यावर मोठं नेतृत्व असेल तरी पण भास्कर जाधवांनी जरी ते मोठे नेतृत्व असेल प्रदेशावर ते पोहोचले तरी पण इथल्या जनतेजवळ विकास कामाच्या माध्यमातून, वैयक्तिक केलेल्या कामाच्या माध्यमातून, त्यांच्या वैयक्तिक अडचणीवर केलेल्या उपयोगी आल्याच्या माध्यमातून त्यांनी अतिशय जिव्हाळ्याचे, अतिशय प्रेमाचे संबंध सर्वांजवळ निर्माण केले आहेत. त्यामुळे कोणीही राणे फॅक्टर असो तर आणखी कोण फॅक्टर असो, इथे कोणाचाही फॅक्टर चालणार नाही. विकासासाठी निव्वळ भास्कर शेठच विकासाच्या माध्यमातून इथून निवडून येणार. हे फॅक्टर चालणार नाही असं वाटतं. काय वाटतंय तुम्हाला? ग्वागरमध्ये विनय नातूशिवाय पर्यायच नाही. त्यांची हवा आहे. हवाच आहे. आणि जरी महायुती असली तरी नातू साहेबच येणार एवढं निश्चित सांगतो मला. नातू येणार असं ठामपणे म्हणतायत. काही कॉलेज वयीन विद्यार्थिनी दिसतात आपल्याला इथे. जर आपण त्यांना विचारूया काय नेमकी हवा आहे, इलेक्शनची हवा जाणवते तुम्हाला? हो, जाणवतीये. काय नेमकं काय दिसतं बाहेर, कोण येईल असं वाटतंय? काही अंदाज नाहीये, पण इथल्या केलेल्या कामांवरून भास्कर शेठ जाधव येतील असं वाटतंय. अच्छा, तुला वाटतं असं? हो, मला असं वाटतंय की भास्कर शेठ जाधव येतील, कारण त्यांनी इथे गुहागर तालुक्यामध्ये तरी खूप कामं केलेली आहेत. आमच्यासारख्या खेडेगावातून येऊन त्यांनी पाण्याची सोय केली, प्लस रस्ते वगैरे खूप कामं केली. तुला असंच वाटतं? हो, कारण की आमच्याही गावात आजवर कोणताच नेता गेला नव्हता. त्यांचंच पहिलं पाऊल आमच्या वाडीत लागलं. अच्छा, सहमत आहे या सगळ्यांच्या मतात. तुम्ही चौघी जणी तुम्हाला वाटतंय भास्कर जाधव येतील. आपण जरा इथे पाठी विचारूया, तुम्हाला काय वाटतंय? गेल्या 5 वर्षात आदरणीय भास्कर शेठ जाधव यांनी विकास कामं केलेली आहेत. त्याच जोरावर मतदारांचा कौल हा त्यांच्या पारड्यात पडेल. पण राणेंनी भास्कर जाधवांना पाडण्याचं झटलं होतं, त्याचा काही परिणाम जाणवत? काहीच परिणाम होणार नाही, कारण विकास कामं अशी केली आहे की जनतेसमोर विकास कामं पोहोचलेली आहे जनतेपर्यंत. त्याच्यामुळे भास्कर शेठ जाधव हे नक्कीच विजय होते. फाईटचे संकेत खरं तर दिले जात आहेत. तुम्हाला काय वाटतंय, काय कोणाची हवा आहे मतदारसंघात? याच्यात नक्कीच विनय नातूंची हवा आहे. आणि भास्कर शेठनी जी निकृष्ट आणि चुकीची कामं केली त्याच्या बदल्यात 5 वर्ष विनय नातू आमदार होऊन कशी कामं करावी हे ग्वागरवासियांना दाखवून देत. गुहागर विधानसभा मतदारसंघात नेमकी कुणाची हवा आहे हे जाणून घेण्यासाठी आपण शृंगारतळी बाजारपेठेत आलेलो आहोत. बाजारात नेमकं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात की नातूंची हवा आहे की भास्कर जाधवांच्या बाजूने वारं वाहत आहे की राणे फॅक्टर काही काम करणार आहे.
काय कोणाची हवा दिसते मतदारसंघात? या मतदारसंघात विनय नातूंची हवा दिसते. इथे त्यांच्या सुरुवातीपासून हा मतदारसंघ त्यांच्याकडेच आहे आणि इथे त्यांची चांगली बऱ्यापैकी विकास कामं झालेली आहेत. आता नारायण राणेंचा फॅक्टर चालेल की न चालेल आता तो निलेश राणे इथे सभा घेऊन सांगतोयच आहे. निलेश राणे भास्कर शेठ जाधवांना मी पाडणारच म्हणून. तुमचा काय अंदाज? आम्ही गेली 25-30 वर्ष गुहागर तालुक्यामधलं सगळं राजकीय आणि सामाजिक जीवन पाहतोय. मी एक पत्रकार आहे आणि त्यामुळे मला काही कुठल्या एका पक्षाबद्दल बोलायचं नाही. पण विचार असा केला तर गेली अनेक वर्ष विनय नातू ह्या गुहागर मतदारसंघामध्ये कार्यरत होते आणि त्यांनी काम केलेलं आहे. परंतु गेल्या 5 वर्षामध्ये बदल झाला आणि राष्ट्रवादीचे भास्कर जाधव या ठिकाणी आले. प्रचंड कामं त्यांनी केली आहेत आणि या जीवावर तर मला असं वाटतं की राज्यामध्ये आणखी काही चित्र असेल, जिल्ह्यामध्ये काही चित्र असेल, पण गुहागर विधानसभा मतदारसंघात भास्कर जाधवच निवडून येणार. जाधव निवडून येणार असं वाटतंय तुम्हाला? तुम्हाला काय वाटतंय की एक तरुण वर्ग म्हणून तुम्ही कोणाच्या बाजूने आहात? साधारण बघितलं ना, गेल्या 40 वर्षामध्ये जो गुहागर तालुक्याचा ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता तो काय दिसण्यात आलेला नाही. भास्कर शेठ जाधव गेल्या 5 वर्षापासून जे अहोरात्र काम करतायत दिसण्यात येतंय की जवळजवळ त्यांचे बॅनर पण बघण्यात आले. 200 कोटीची कामं केलेली आहेत आणि प्रत्यक्षात त्यांनी तशी कामं केलेली आहेत असं आम्हाला वाटते. कामं त्यांनी केली आहेत, त्यांची हवा दिसते. काय वाटतंय? मला तरी वाटतं भास्कर शेटांची हवा जास्त आहे. भास्कर जाधवांची हवा दिसते. काय कोणाची हवा आहे असं वाटतं? विनय नातू यांची हवा. विनय नातू. 2 कोटीची दालनात कामं केली त्याच्यातलं एकही काम चांगलं झालेलं नाही. भास्कर शेठ जाधवांनी जी कामं केली ती 2 कोटीची आणि पुस्तिका छापलेल्या त्यांनी 2 कोटीची दाणामध्ये कामं केलेलं. असे खड्डे पडलेत की डिलिव्हरीची बाहेर नेतेली पण डिलिव्हरी व्हायची तिथे रस्त्यात. अच्छा त्यामुळे मग नेमकं कोण येईल? विनय नातू. नातू निवडून येते. नातू साहेब. विनय नातू. कशामुळे? आता त्यांचं जास्त कामं झालेले आहे आतापर्यंत. त्यांनी कामं केली. इथलं राजकारण जे आहे ते हाय व्होल्टेज राजकारण मानलं जात आहे, कारण ही निवडणूक विनय नातू विरुद्ध भास्कर जाधव अशी रंगणार असली तरी निलेश राणे यांनी मात्र एक प्रकारे भास्कर जाधवांना पाडण्याचं आव्हान दिलं होतं. त्यामुळे इथली निवडणूक ही हाय व्होल्टेज असणार आहे. राजकीय रंग चांगलेच तापले आहेत आणि महाराष्ट्रातलं राजकारणाचा हा आखाडा असाच तापलेला असणार आहे. गुहागर नंतर आता आपल्याला रत्नागिरीत जायचं आहे. चला तर मग. नमस्कार. आत्ताच आपण गुहागरहून आलोय रत्नागिरीमध्ये. रत्नागिरीत नेमकी कुणाची हवा आहे हे जाणून घेण्यासाठी आलोय. इथली खरी लढत उदय सामंत विरुद्ध भाजपच्या वतीनं बाळ माने अशी असणार आहे. जर आपण प्रवाशांना विचारूयात इथे नेमकी कुणाची हवा दिसते मतदारसंघात? उदय सामंत. उदय सामंतांची. का उदय सामंतांची हवा? ते कामं करतायत लोकांचे. कामं करताय? काय काय केलंय त्यांनी? बराच विकास केलाय रत्नागिरीत. अच्छा, त्यांची हवा दिसते. तुम्हाला काय वाटतं दादा, कोण येईल इकडे निवडून? उदय सामंत. उदय सामंत. बाळ मानेंबद्दल काय वाटतं? काय तसं काय नाही वाटत. एवढं काय हवं नाही. आपण तिथे काही प्रवासी दिसत आहेत मोठ्या संख्येने. चला तर जाऊन पाहूया. रत्नागिरीच्या बस स्टॉपवर आपण आहोत. मतदारसंघात कुणाची हवा आहे, उदय सामंत की बाळ माने? आम्हाला मनसे आवडते. मनसेचा पर्याय आहे. मनसेचे कोण उमेदवार आहे? कोणी इथे नाहीत मनसेवाले. कोण नाहीयेत. नाही. मग काय करणार तुम्ही आता? आम्ही मनसेला बघतो आणि तो कोणी असले तर आम्ही वोटिंग देणार नाही कोणाला. नाहीतर नाही करणार. माझं स्वतंत्र. इथे बाळ माने की उदय सामंत कुणाची हवा? बाळ माने. 100%. पूर्णपणे हवा आहे, लाट आहे आणि बेनिफिट आहे, काम आहेत, विकास केलेला आहे, संधी मिळणार. 1,00,000% बाळ माने. 1,00,000% बाळ माने येणारच. हा 1,00,000%. बरं. पूर्ण महाराष्ट्रभर भगवामय. पूर्ण महाराष्ट्र भगवामय. बरं काका, तुम्हाला काय वाटतं इथे कोण निवडून? रत्नागिरीत कामावरून उदय सामंत असं वाटतात. शेवटी मतदार हा कुठेतरी बांधील असतो. आपल्याकडे ज्याने काम केलंय त्याला कृतज्ञता म्हणून मत देणं हे त्याचं काम ठरतं. बरं, आपण अजून काही इकडचे कंडक्टर्स आहेत. कोणाची हवा आहे रत्नागिरीमध्ये? सध्याचे आमदार आहेत उदय सामंत.
त्यांचं कार्य उत्तम प्रकारे चांगलं आहे. शक्यता दाट आहे. कोणाची हवा दिसते? सर्व सगळ्यांचीच बरोबर आहे हवा. एकाची जास्त आणि एकाची कमी असं काय नाही. जिंकून कोण येणार ते नक्की काय सांगू शकत नाही. ते मतदार ठरवतील. बरं. तुम्हाला काय वाटतं? सध्या मोदींची लाट आहे. रत्नागिरीत काय? रत्नागिरी बाळमानींची सीट लागणार. हा भगवा फडकणार रत्नागिरीमध्ये. पूर्ण भगवामय होणार. रत्नागिरीतल्या इतरही परिसरात आणि शहरात जर आपण जाऊन बघूयात, जेट्टीवर सुद्धा आपल्याला जायचंय. चला तर मग. रत्नागिरीच्या जेट्टीवरती आपण आलेलो आहोत. नेमकी कुणाची हवा आहे जाणून घेऊयात आपण. काही मासे विक्रेते त्याचबरोबर खरेदी करणारे ग्राहक सुद्धा आहेत तिथे. कुणाची हवा दिसते रत्नागिरीत? कोण निवडून? लांजा तालुक्यामध्ये राहतो आणि आम्हाला माहिती आहे की आम्ही जे बघितलेलं आहे की आजपर्यंत जो माणूस काम केलेला आहे त्यांची हवा बी काय ना, आता पब्लिक कशी काय करेल, वोटिंग त्यांच्या हातात मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे जो माणूस काम करेल मनाने प्रेमाने या एरियामध्ये तोच माणूस जिंकून. काम केलंय उदय सामंत की बाळ माने? आता ह्या वेळेला उदय सामंतची टर्म आहे ती त्यांनी काम केलेलं आहे. ते लोक त्यांना ते निवडून देते ना. जसं असं प्रॉब्लेम समजा काय लोकांच्या मनात असेल तर ते मग बाळासाहेब माने निवडून देऊ शकतात. लोकांच्या मनात अधिकार मतात आहे ना. प्रत्येक माणसाच्या मनात काय बोलू शकत नाही. आता जेवढं बालमानेच निवडून येणार. नक्की येणार. त्यांचं कार्य चांगलं आहे. 2 वेळेला उदय सामंत आले निवडून. उदय सामंत आमचे मित्र आहेत. बालमाने आमचे मित्र आहेत. पण बालमानेचं कार्य आणि उदय सामंतचं कार्य भारी आहे. बालमानेचं कार्य भारी आहे. उदय सामंत हा पोकलच मनुष्य आहे. पोकलच राहणार आणि प्रत्येक ठिकाणी नारळ फोडतो आणि प्रत्येकडे आश्वासन लोकांना देतो. काही कार्य त्याचं कार्य नाही. रत्नागिरीमध्ये नेमकी कुणाची हवा आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. जेट्टीवर आलेलो आहोत आपण. कोणी इथे चांगली कामं केली आहेत असं वाटतंय? कोण निवडून येईल? तुमच्या मते दोन्ही पक्षांना इथे आता 50-50 चान्सेस आहेत. कारण आता पूर्वी जी काँग्रेसचे केलेली कामं आहेत त्यांचाही तेवढाच जोर आहे. आता जे इकडे ह्या बंदराचा विचार करत असेल तर माझे आमदार आता सध्या आमदार जे आहेत उदय सामंत यांनी जे कामं केलेले आहेत त्याच्या हिशोबाने त्यांचाही पल्ला जड आहे. आणि मोदीची लाट आल्यामुळे जे काही आता वातावरण निर्माण झालेलं आहे त्या हिशोबाने कोणता उमेदवार निवडून देते ह्याच्यावर पण अवलंबून आहे. पण दोन्ही यांना 50-50% टफ फाईट होईल. कामं केली आहेत इथे मतदारसंघामध्ये? हो केलेलं. भरपूर कामं केलेत. हो भरपूर. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? माझ्या हिशोबाने उदय सामंतच येईल. उदय सामंत कशामुळे? ह्या बंदराचं काम वगैरे तेच करतायत ना. जो काम करतो तोच पुढे येणार. भाजपच्या उमेदवारानं काम केलं नाही विरोधक म्हणून? आपल्याला शिवसेनानं वगैरे काहीच काम केलेलं नाही का या बंदराला? नाही का? नाही काय. कोणाची हवा? माहित नाही मला. नाही सांगता येणार. उदय सामंत. कशामुळे असं वाटतं? काम करते ना. काम करतायत. हो. आता बोटी येत आहेत त्यांचंच काम चालू आहे. आपण पाहतोय टफ फाईट होईल असं इथल्या रहिवाशांना वाटतंय. पण नेमका निवडणुकीचा निकाल हा 19 तारखेला कळू शकणार आहे. रत्नागिरीनंतर आता आपण जाणार आहोत सिंधुदुर्गात. चला तर मग. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.